आपण 3 डायसॅक्राइडचे स्ट्रक्चर पाहणार आहोत. पहिला आपण शुक्रोज, बरोबर आहे, दुसरा माल्टोज आणि तिसरा लॅक्टोज. आणि जे आता तुमचा रिड्यूस केलेला सिलेबस आहे त्याच्यामध्ये पॉलिसॅक्राइडचे स्ट्रक्चरच नाही आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपण शुक्रोज या डायसॅक्राइडचं स्ट्रक्चर, शुक्रोज असो, माल्टोज असो का लॅक्टोज असो, यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, C12H22O11 तिघाचाही फॉर्म्युला. शुक्रोज जो आहे तो हिट्रोडायसॅक्राइड्स आहे. शुक्रोज कोणापासून तयार होत असते? अल्फा डी ग्लुको पायरॅनोज पासून तयार होतो. आणि दुसरा जो असतो तो बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज असतो. फ्रुक्टोफ्युरॅनोज यांच्यापासून बनलेला हा डायसॅक्राइड्स असते, हेट्रो डायसॅक्राइड्स. माल्टोज अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज पासून बनलेला असतो, पायरॅनोज, ग्लुकोजही म्हटलं तरी चालते. आणि लॅक्टोज हा डायसॅक्राइड्स, हिट्रोडायसॅक्राइड्स आहे. तर हे 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज पासून बनलेला असतो माल्टोज. त्याच्यामुळे हा होमोसॅक्राइड्स आहे, हा होमो डायसॅक्राइड्स आहे, बरोबर आहे. तर होमो डायसॅक्राइड्स असल्यामुळं यांच्यामध्ये दोन्हीही मोनोमर एकसारखेच आहे. कशामध्ये? माल्टोजमध्ये. आणि जो लॅक्टोज आहे, हा जो लॅक्टोज आहे हा हिट्रोडायसॅक्राइड्स आहे. तर लॅक्टोज कशापासून बनलेला आहे माहिती आहे का? तर एक बीटा, दोन्ही बीटाच आहे, बीटा डी गॅलेक्टोपायरॅनोज पासून बनलेला आहे. आणि दुसरा आहे बीटा डी ग्लुकोपायरॅनोज यांच्यापासून हा बनलेला आहे. ठीक आहे, तर आपण यांचे स्ट्रक्चर ड्रॉ करू. त्यासाठी आपण यांचे मोनोसॅक्राइड्स, आपण या डायसॅक्राइडचे स्ट्रक्चर ड्रॉ करू. त्यासाठी आपल्याला यांचे मोनोसॅक्राइड्स सर्व माहिती पाहिजेत. तर त्याच्यामुळे आपण आता सर्वात पहिल्यांदा शुक्रोज, बघा लक्षात ठेवायचं आहे, आपण कालही पाहिलं होतं शुक्रोज. शुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला होता C12H22O11, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. आणि शुक्रोज ऍक्च्युली जो याला आपण इन्व्हर्ट शुगर म्हणत असतो. शुक्रोज इज कॉल्ड ॲज इन्व्हर्ट शुगर. आता इन्व्हर्ट शुगर का म्हणतात याला? तर त्याचं कारण आहे की जेव्हा हा सॉलिड स्टेटमध्ये असतो, C12H22O11, म्हणजे हा जेव्हा सॉलिड स्टेटमध्ये असतो शुक्रोज म्हणजेच केन शुगर, तर हा डेक्स्टो रोटेटरी असतो. कसा असतो? डेक्स्टो रोटेटरी असते. आणि याचं रोटेशन्स ऑप्टिकली ऍक्टिव्ह प्लेन पोलराइज लाईटला तो किती अँगलनं रोटेट करत असतो? नियर अबाउट 66.5 डिग्रीनं अँगल करत असतो प्लसमध्ये, म्हणजे जो डेक्स्टो रोटेटरी आहे. पण जेव्हा आपण यांचा हायड्रॉलिसिस करत असतो कोणाच्या प्रेझेन्समध्ये? ऍसिडच्या किंवा इन्व्हर्टेज एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये. कोणाच्या प्रेझेन्समध्ये? इन्व्हर्टेज एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये. तर नॅचरली याचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर 50% ग्लुकोज आणि 50% फ्रुक्टोज भेटतो आपल्याला. तर जे ॲक्वियस सोल्युशन आहे याचं, तर यांचं ऑप्टिकल रोटेशन चेंज होऊन जाते. आता C6H12O6 हा 50% आपल्याला ग्लुकोज भेटतो. आणि 50% जो ग्लुकोज भेटतो, तर याचं जो ऑप्टिकल रोटेशन असते ते असते 52.7. हा डेक्स्टो रोटेटरी असतो, म्हणून याचं प्लस 52.7 डिग्रीचं रोटेशन असते. आणि हा जो तुमचा 50% फ्रुक्टोज भेटतो, तर हा फ्रुक्टोज मायनस 92.4 डिग्रीचं लिओ रोटेटरी असतो. त्याच्यामुळे ओव्हरऑल ॲक्वियस सोल्युशन्स हे काय होत असते? लिओ रोटेटरी बनते. कारण 52 कॅन्सल होईल, पण उरलेलं जे मायनस असेल ते तसंच राहील. त्याच्यामुळे हा ओव्हरऑल ॲक्वियस सोल्युशन्स ऑफ शुक्रोज बिकम लिओ रोटेटरी होतो. आणि त्यामुळं दिस इज कॉल्ड ॲज इन्व्हर्शन ऑफ शुगर. या फिनॉमिनाला आपण काय म्हणत असतो? इन्व्हर्शन ऑफ शुगर. आणि दॅट इज कॉल्ड ॲज इन्व्हर्टेज शुगर. म्हणून शुक्रोजला आपण इन्व्हर्टेज शुगर असं म्हणत असतो. क्लिअर आहे? तर आता आपण यांचं जेव्हा डायसॅक्राइडचं स्ट्रक्चर पाहत असतो, तर डायसॅक्राइडचं स्ट्रक्चर काढत असताना आपण याचे जे मोनोसॅक्राइड्स आहेत ते युनिट आपल्याला माहिती पाहिजेत, बरोबर आहे की नाही? तर आता यांच्यामध्ये जी ग्लायकोसायडिक लिंकेज असते, ही खूप महत्वाची आहे. की जे 2 मोनोसॅक्राइड जॉईंट होणार आहे ते असते C1 आणि C2, C1 ग्लुकोजची आणि C2 फ्रुक्टोजची अल्फा बीटा ग्लायकोसायडिक लिंकेज असते, आहे की नाही? अशा प्रकारची लिंकेज असते. आणि हा वाला जो शुगर आहे
हा नॉन रिड्युसिंग शुगर आहे, हाच एक डायसॅक्राइड्स आहे जो नॉन रिड्युसिंग शुगर आहे, नॉन रिड्युसिंग शुगर म्हणून मानल्या जात असते, कारण हा टॉलन्स रिएजंट किंवा फिलिंग रिएजंट ना रिड्यूस होत नाही, कारण त्याच्यामध्ये दोन्हीही ॲनोमरिक कार्बन बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व होतात. देर इज नो फ्री ॲनोमरिक कार्बन्स, दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज नॉन रिड्युसिंग शुगर. तर बघा आता याचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ करू. स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी आपण सर्वात पहिल्यांदा इथे हा जो डायसॅक्राइड्स आहे शुक्रोज, हा कोणाचा आहे, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा. तर पहिल्यांदा तर मी अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचं स्ट्रक्चर काढतो, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर हे अशा प्रकारे, हा 1 नंबरचा कार्बन आहे, याला अल्फा म्हटलं तर OH खालच्या साईडनं असेल. त्यानंतर 2 नंबरचाही OH आपला रिंगच्या खालच्या साईडनं असतो आणि 3 नंबर मध्ये OH वरच्या साईडनं असतो, लक्षात ठेवायचं आहे, नेहमी लक्षात ठेवायचं आहे ग्लुकोज मध्ये. ठीक आहे. आणि 4th नंबरच्या कार्बनला OH खालच्या साईडनं असेल, बरोबर आहे, आणि H वरच्या साईडनं असेल. 5th नंबरच्या कार्बनला CH2 OH आणि H. क्लिअर झालं. हे तुमचा झाला अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज, ग्लुकोपायरॅनोज म्हणतो आपण याला. आणि आता जो तुमचा दुसरा असतो तो कोणता असतो, फ्रुक्टोफ्युरॅनोज. तर फ्रुक्टोज रिंग सुद्धा आपण काढली होती, तर फ्रुक्टोजची रिंग सुद्धा आपण आता इथे ड्रॉ करू. 5 मेंबर असते फ्रुक्टोजची रिंग, असा हा 5 मेंबर स्ट्रक्चर काढणार आहोत आपण फ्रुक्टोफ्युरॅनोजचं, आहे की नाही. तर अशा प्रकारे हा 2 नंबरचा कार्बन, हा 3 नंबरचा, हा 4 नंबरचा, हा 5 नंबरचा. त्यामुळे जे 2 नंबरचा ॲनोमरिक कार्बन आहे हा बीटा असल्यामुळं OH वरच्या साईडनं राहील आणि पहिल्या नंबरचा CH2 OH खालच्या साईडनं राहील. त्यानंतर 3 नंबरच्या कार्बनला OH वरच्या साईडनं असतो, H खालच्या साईडनं. 4 नंबरच्या याला OH खालच्या साईडनं आणि 5 नंबरला H आणि CH2 OH 6 नंबरचा कार्बन. अशा प्रकारे हे तुमचा डायसॅक्राइड्स मध्ये बीटा, हा काय आहे तुमचा बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज, फ्रुक्टोफ्युरॅनोज आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. आता हे जेव्हा दोघं जण जॉईंट होतील म्हणजे यांच्यामधून काय निघून जाईल, एक H2O निघून जाईल. तर आपण आता याच्यातला H2O काढू आणि यांना दोघांना कोणती लिंकेज तयार करू, ग्लायकोसायडिक लिंकेज नुसार जॉईंट करू, बघा लक्षात ठेवायचं आहे. याच्यातून वॉटर निघून जाईल आणि हे दोन्हीही या ॲनोमरिक कार्बनला जॉईंट होईल. तर हा राहणार आहे तुमचा C1 आणि हा राहणार आहे C2. C1 कोणाचा, ग्लुकोजचा, बरोबर आहे. C1 कोणाचा असतो, ग्लुकोजचा, आणि C2 कोणत्या मोनोसॅक्राइडचा असतो, फ्रुक्टोजचा असतो. तर त्याच्यामुळे आपण C1 C2 अल्फा बीटा ग्लायकोसायडिक लिंकेज म्हणतो. आणि यामध्ये हे जे दोन्ही कार्बन आहेत, हे C1 कार्बन या ग्लुकोजचा ॲनोमरिक कार्बन आहे आणि या C2 चाही म्हणजे फ्रुक्टोजचा हा C2 कार्बन ॲनोमरिक कार्बन आहे. त्याच्यामुळे हे दोन्हीही ॲनोमरिक कार्बन बॉन्डिंग मध्ये ग्लायकोसायडिक लिंकेज मध्ये भाग घेतात, ग्लायकोसायडिक लिंकेज मध्ये भाग घेत असतात. आणि त्यांच्यामुळं आपण यांना काय म्हणत असतो माहिती आहे का, नॉन रिड्युसिंग शुगर म्हणत असतो. काय असते हे, नॉन रिड्युसिंग शुगर असते. त्याचं कारणच आहे की देर इज नो फ्री ग्लायकोसायडिक बॉन्ड, म्हणजे देर इज नो फ्री ॲनोमरिक कार्बन, नॉन रिड्युसिंग शुगर म्हणत असतो. आणि इट डज नॉट रिड्युसेस बाय टॉलन्स रिएजंट. त्याच्यामुळे हे टॉलन्स रिएजंट किंवा फिलिंग रिएजंट सोबत काय होणार नाही, रिड्यूस होणार नाही. इट डज नॉट रिड्यूस बाय द टॉलन्स रिएजंट और फिलिंग रिएजंट. क्लिअर झालं हे. तर दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ शुक्रोज. हे शुक्रोजचं स्ट्रक्चर आहे. जेव्हा हे सॉलिड स्टेट मध्ये असते तर इट बिकम अ डेक्स्ट्रो रोटेटरी असा असतो तो. आणि याचं रोटेशन नियर अबाउट 66.5 डिग्री एवढं असते, प्लस मध्ये डेक्स्ट्रो रोटेटरी असल्यामुळं. पण दे आर ॲक्वियस सोल्युशन्स, पण यांना जर आपण ॲक्वियस सोल्युशन केलं तर इट बिकम लिओ रोटेटरी. तो कसा होत असतो, लिओ रोटेटरी होत असतो. आणि देअर फर्स्ट दॅट शुगर इज कॉल्ड ॲज इन्व्हर्ट शुगर. त्याच्यामुळे आपण याला काय म्हणत असतो, इन्व्हर्ट शुगर म्हणत असतो. लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते. तर अशा प्रकारे हे शुक्रोज या डायसॅक्राइडचं आपण काय केलं, सुरुवातीला स्ट्रक्चर पाहिलं, आहे की नाही. आता शुक्रोज नंतर आपण दुसरा डायसॅक्राइड्स, होमोडायसॅक्राइड्स पाहणार आहोत. तो आहे लॅक्टोज. कोणता आहे, सॉरी माल्टोज. दुसरं कोणतं पाहणार आहोत आपण, माल्टोज, बघा लक्षात ठेवायचं आहे. त्यालाच आपण माल्ट शुगर म्हणत असतो. आणि म्हणून दुसरा जो सॅक्राइड्स आहे तो आहे आपला आता माल्टोज. स्ट्रक्चर ऑफ माल्टोज पाहणार आहोत. माल्टोज हे होमोडायसॅक्राइड्स आहे, होमोडायसॅक्राइड्स.
दोन मोनोसॅकराइड्स युनिट जे आहेत ते सेम आहे याच्यातनी, तर दोन्ही मोनोसॅकराइड्स कोणते आहे, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज, ग्लुकोपायरॅनोज म्हणजेच ग्लुकोजही म्हणू शकतात तुम्ही, अल्फा डी ग्लुकोजही म्हणू शकता. त्यानंतर यांच्यामधली जी लिंकेज आहे ती आहे C1C4 लिंकेज आहे. C1C4 ग्लायकोसायडिक लिंकेज आहे, ती महत्वाचं असते, ग्लायकोसायडिक लिंकेज असते. आणि त्याच्यामुळं एक ॲनोमरिक कार्बन त्याच्यातला फ्री असते आणि त्याच्यामुळे हे रिड्युसिंग शुगर आहे, रिड्युसिंग शुगर म्हणून म्हटलं जात असते. इट इज कॉल्ड ॲज माल्ट शुगर, याला आपण माल्ट शुगर सुद्धा म्हणतो, लक्षात ठेवायचं आहे, माल्ट शुगर. इट इज द होमोडायसॅकराइड्स. आता सिंपल मध्ये याचं स्ट्रक्चर इथे ड्रॉ करू आपण माल्टोजचं. तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा जे ग्लुकोपायरेनोजची रिंग आहे ती काढसाल, 6 मेंबर सायक्लिक रिंग एक काढली. सेम यांच्या समोर दुसरी रिंग काढायची आहे तुम्हाला ग्लुकोपायरेनोजची, आहे की नाही, म्हणजे अल्फा डी ग्लुकोपायरेनोजची. तर पहिल्या नंबरच्या कार्बनला OH H, 2 नंबरच्या कार्बनचा OH H, 3 नंबरला OH वरच्या साईडनं मांडायचा, बाकी सर्व OH खालच्या साईडने येतात रिंगमध्ये, H आणि CH2OH. हे झाला तुमचा अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. असाच एक दुसराही अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज, 1 नंबरच्या कार्बनचा OH खालच्या साईडनं, त्याच्यानंतर 2 नंबरचाही OH खालच्या साईडनं, 3 नंबरचा OH वरच्या साईडनं घ्यायचा आणि 4th नंबरचा OH खालच्या साईडनं आणि 5th नंबरचा H आणि CH2OH 6 नंबरचा, अशा प्रकारे. आता यांच्यामध्ये C1C4 लिंकेज आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे की C1C4 लिंकेज म्हणजे काय हे तुमच्या डोक्यात आलेलं आहे की हा वाला तुमचा कार्बन आहे C1 आणि हा जर घेतला तर 1 2 3 4 हा 4th नंबरचा कार्बन आहे. तर यातला जो H आहे आणि यांच्यातला OH आहे हे रिमूव्ह होऊन जाईल आणि यांच्यामध्ये ग्लायकोसायडिक लिंकेज तयार होईल, ती दाखवतो आता मी. C1 कार्बन हा आणि C4 कार्बन हा यांच्यामध्ये काय तयार होते, एक ग्लायकोसायडिक लिंकेज तयार होते, म्हणजेच हा ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन जॉईंट होतो, हा H ॲज इट इज आहे ना, आणि दिस इज कॉल्ड ॲज C1C4 अल्फा अल्फा ग्लायकोसायडिक लिंकेज म्हणत असतो याला, बरोबर आहे. अशा प्रकारची लिंकेज असते यांच्यामध्ये. आणि वन ऑफ द ॲनोमरिक कार्बन बिकम फ्री, एक ॲनोमरिक कार्बन फ्री असते आणि दॅट्स वाय इट इज अ रिड्युसिंग शुगर. त्याच्यामुळे हा रिड्युसिंग शुगर या कॅटेगरीचा शुगर आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. हा रिड्युसिंग शुगर म्हटलं जात असते. इट इज रिड्युसेस बाय टॉलन्स रिएजंट्स और फिलिंग रिएजंट्स. टॉलन्स रिएजंट आणि फिलिंग रिएजंट्सनं तो काय होत असतो, रिड्यूस होत असतो, बरोबर आहे. तर म्हणून आपण यांना रिड्युसिंग शुगर म्हणत असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला माल्टोजची इन्फॉर्मेशन्स माहिती करायची होती. त्याच्यानंतर आपल्याला माल्टोजच्या नंतर पाहायचं आहे लॅक्टोज, बघा लक्षात ठेवायचं, जे दुधामध्ये असते त्याला आपण मिल्क शुगर म्हणत असतो. तर म्हणून आता आपण लॅक्टोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करू, बरोबर आहे. तर आता बघा, स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी पहिल्यांदा त्याचे मोनोमर माहिती पाहिजे आपल्याला. तर थर्ड वाला आपण पाहणार आहोत तो आहे आता लॅक्टोज. कोणता आहे, लॅक्टोज, बघा लक्षात ठेवायचं आहे. लॅक्टोज इज कॉल्ड ॲज मिल्क शुगर, याला आपण मिल्क शुगर म्हणतो. दुधामध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहे ते लॅक्टोज असते. मॉलिक्युलर फॉर्म्युला तर फिक्स आहे, C12H22O11, कोणताही डायसॅक्राइड असो. हा हिट्रो डायसॅक्राइड्स आहे, पहिली गोष्ट आपल्याला हे समजलं पाहिजे, हिट्रो डायसॅक्राइड्स आहे की नाही, हिट्रो डायसॅक्राइड्स आहे. आणि हा कोणाकोणाचा हिट्रो डायसॅक्राइड्स आहे तेही खूप महत्वाचं आहे. हा बीटा डी गॅलेक्टोपायरॅनोज म्हणजे गॅलेक्टोज प्लस ग्लुकोज, बीटा डी ग्लुकोपायरॅनोज, या दोन मोनोसॅक्राइडचा काय तो हिट्रोडायसॅक्राइड्स आहे. गॅलेक्टोपायरॅनोज म्हणजेच गॅलेक्टोज म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. पण आता आपण आतापर्यंत ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे स्ट्रक्चर काढले, पण गॅलेक्टोजचं काढले का नाही. तर गॅलेक्टोज हा C4 कार्बन जो असतो ग्लुकोज मधल्या C4 कॉन्फिगरेशन्सनं, C4 कार्बनच्या कॉन्फिगरेशन काय असतो, हा डिफर असतो, बस एवढाच फरक आहे. काढून दाखवतो मी, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर सर्वात पहिल्यांदा तर जी इन्फॉर्मेशन्स आहे ते पाहू आपण. C1C4 ग्लायकोसायडिक लिंकेज असते, बीटा बीटा आहे की नाही, ग्लायकोसायडिक लिंकेज यांच्यामध्ये असते, हे लक्षात ठेवायचं आहे. तर C1 कोणाचा आहे, गॅलेक्टोपायरॅनोजचा. C1 कोणाचा, गॅलेक्टोपायरॅनोजचा
पायरेनोजचा असतो, हे लक्षात ठेवायचं. पायरेनोज. ग्लुकोजचा का गॅलेक्टोपायरेनोजचा? तर तो C1 कार्बन कोणाचा असतो? गॅलेक्टोपायरेनोजचा. आणि C4 कार्बन ॲटम कोणाचा असतो? ग्लुकोपायरेनोजचा असतो. त्यानंतर हे रिड्युसिंग शुगर आहे, रिड्युसिंग शुगर आहे. ज्या अर्थी रिड्युसिंग शुगर आहे, वन ऑफ द ॲनोमरिक कार्बन बिकम फ्री. रिड्युसिंग शुगर आहे, त्याच्यामुळे याच्यातनी एक ॲनोमरिक कार्बन कसा राहणार आहे? फ्री राहणार आहे. तर चला मी पहिल्यांदा तर बीटा डी गॅलेक्टोपायरेनोजचं स्ट्रक्चर काढून दाखवतो. पहिल्यांदा आपण बीटा डी ग्लुकोपायरेनोजचं स्ट्रक्चर काढू. कोणाचं काढू? बीटा डी ग्लुकोपायरेनोजचं काढू. आणि मग याच्यामध्ये काय फरक आहे ते समजावून सांगतो. जसं मी पहिल्यांदा बीटा डी ग्लुकोपायरेनोजचं स्ट्रक्चर काढतो, आहे की नाही. हा वाला बीटा म्हटलं की OH कोणत्या साईडनं येईल? वरच्या साईडनं. H. त्यानंतर 2 नंबरच्या कार्बनला OH खालच्या साईडनं, 3 नंबरच्या कार्बनला OH वरच्या साईडनं, 4th नंबरच्या कार्बनला OH खालच्या साईडनं, आणि 5th नंबरच्या कार्बनला H आणि CH2OH. हा बीटा तुमचा OH वरत असल्यामुळं हे काय झाला तुमचा? बीटा डी ग्लुकोपायरेनोज. ग्लुकोपायरेनोज याची C4 म्हणजे हा वाला बॉन्डिंग मध्ये भाग घेणारा, आणि गॅलेक्टोपायरेनोजचा C1. तर आता गॅलेक्टोपायरेनोज ही सेमच आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. असाच काढणार आहोत मी, सेम आहे. पायरेनोज म्हटलं की 6 मेंबर सायक्लिक ऑक्सिजन असणारी रिंगच आहे की नाही. बीटा म्हटलं तर OH वरच्या साईडनंच राहील, H खालच्या साईडनं. 2 नंबरच्या कार्बनच्या कॉन्फिगरेशन मध्येही फरक नाही, 3 नंबरच्या कार्बनच्याही कॉन्फिगरेशन मध्ये फरक नाही. फक्त फरक कुठं आहे? 4 नंबरच्या कार्बनच्या कॉन्फिगरेशन मध्ये. लक्ष ठेवा, हा जो 4th नंबरचा कार्बन आहे तिथं OH वरच्या साईडनं आहे आणि H खालच्या साईडनं आहे, बाकी कुठंच चेंज नाही आहे. याला आपण म्हणत असतो बीटा डी गॅलेक्टो पायरेनोज. म्हणूनच OH ग्रुपची जर पोझिशन बदलली तर तो मोनोसॅकराइड्स बदलत असते, लक्षात ठेवा. बरोबर आहे. आता बॉन्ड कसा तयार होणार आहे? हा OH आणि हा H इथून निघून जाणार आहे आणि ग्लायकोसायडिक लिंकेज तयार होणार आहे. बरोबर आहे. आणि म्हणूनच आपण याचा कोणता म्हटलं? C1 आणि याचा कोणता? C4. हा ग्लायकोसायडिक बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्ड होत असतो. आणि म्हणून आता मी जर याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल तर आपण काय करणार आहोत? याचा एक कार्बन आणि हा जो आहे हा आता आपण असा दाखवणार, बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि हा अशा प्रकारे, अशा प्रकारे. तर याला म्हणणार आहोत आपण ग्लायकोसायडिक लिंकेज. ही काय झाली आता तुमची? ग्लायकोसायडिक लिंकेज आहे ना. तर ग्लायकोसायडिक लिंकेज मध्ये कोणत्या कोणत्या याच्यातली ग्लायकोसायडिक लिंकेज आहे? C1 ऑफ गॅलेक्टोपायरेनोज आणि C4 ऑफ ग्लुकोपायरेनोज, म्हणजेच बीटा ग्लायकोसायडिक लिंकेज आहे ते. आता बघा, तर यांच्यामध्ये हे जे लिंकेज आहे तर यामध्ये एक ॲनोमरिक कार्बन तुमचा हा कसा आहे? फ्री आहे. हा वाला तुमचा ॲनोमरिक कार्बन काय आहे? फ्री आहे, तो ओपन होऊ शकतो. आणि त्यामुळं याच्यावर जर आपण टॉलरन्स रिएजंट आहे की नाही, यांच्यामध्ये जर टॉलरन्स रिएजंट किंवा फिलिंग रिएजंटची टेस्ट करून पाहिली तर हे पॉझिटिव्ह टेस्ट भेटते. म्हणून हा रिड्युसिंग शुगर असतो. काय असते? रिड्युसिंग शुगर असते. बस फरक कुठं होता तुमच्या लक्षात आलं असेल तर हा जो गॅलेक्टोपायरेनोज आहे याचा जो OH आहे तो 4th नंबरच्या कार्बनचा OH त्याच्या कॉन्फिगरेशन तो डिफर असतो बीटा कार्बन पेक्षा, बीटा डी ग्लुकोपायरेनोज पेक्षा. आणि म्हणूनच यांना आपण काय म्हणत असतो? गॅलेक्टोपायरेनोज. क्लिअर झालं? तर दीज आर द 3 डायसॅकराइड्स. हे 3 डायसॅकराइड्स तुम्हाला स्ट्रक्चरचे स्टडीला आहेत. बरोबर आहे. आणि त्यामुळं हे डायसॅकराइड्स इथे कंप्लीट झालं. आपल्याला जे सिलेबस रिड्यूस केला गेलेला आहे त्या रिड्यूस सिलेबसमध्ये पॉलिसॅकराइड्स नाही आहे. पण मी तुम्हाला पॉलिसॅकराइड्स शिकवणार, आता नाही शिकवणार सध्या, कारण चॅप्टरमध्ये याच्यातला बराचसा पार्ट रिड्यूस केलेला आहे. तुमच्याकडे ते रिड्यूस पार्ट केलेला जो आहे ते नसेल तर मी एक कॉपी तुमच्याकडे पाठवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की या चॅप्टरमध्ये आपल्याला परीक्षेपुरतं एवढंच करायचं आहे सध्या. आणि जसाही तो पोर्शन आपला कंप्लीट होईल तसंही आपण राहिलेला पोर्शन कंप्लीट करू. पण तो सध्या नाही करणार, कारण तुम्ही सध्या जर करत बसलो आपण तो कंप्लीट तर काय होईल? बाकीचा सिलेबस आपला राहून जाईल. आणि त्याच्यामुळे या चॅप्टरमध्ये जो वेटेज दिलेला आहे मार्काचं तर त्याच्यानुसार हे जे एक पॉलिसॅकराइडचे जेवढे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण ड्रॉप केलेले आहे याच्यात. त्याच्यानंतर प्रोटीन्स जे दिलेलं आहे
त्या प्रोटीन्स मध्ये सेकंडरी स्ट्रक्चर ड्रॉप केलेले आहे, मी कालच पाहिलं, आणि डीएनए मध्ये काही स्ट्रक्चर ड्रॉप केलेले आहे. तर ते आपण पाहू कोणते कोणता पार्ट ड्रॉप केलेला आहे. तेवढा तुम्ही सध्या आपण पाहणार नाही, आपण फक्त जेवढा आता सध्या सिलेबस मध्ये आहे तो पोर्शन्स आपण पाहू. तुम्हाला वाटेल की सर ते शिकवणार नाही का, तर तेही शिकवतो मी. भलेही मी त्याचा व्हिडिओ बनवून अपलोड करून देईल, ज्याला पहा वाटला त्यांनी पाहू शकता. बरोबर आहे. अशा प्रकारे क्लिअर झालं इथपर्यंत. आता कोणाला काही अडचण असेल डायसॅक्राइड्स मध्ये तर ते विचारू शकता. इथे आपलं कार्बोहायड्रेट्स हे एक बायोमॉलिक्यूल संपलं. त्याच्यानंतर आता उद्यापासून आपण प्रोटीन्स आणि अल्फा अमायनो ऍसिड्स स्टार्ट करू. हे